परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधानाची प्रतिमा रस्त्यावर फेकून देण्याच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शिरोळ तालुका अध्यक्ष अर्जुन धुमाळे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे सोपान दत्तराव पवार राहणार मिर्जापूर तालुका परभणी या व्यक्तीने संविधानाची प्रतिमा उचलून रस्त्यावर फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेवर राष्ट्रीय चर्मकार समाजाने तीव्र निषेध व्यक्त करत या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धुमाळे यांनी निवेदनाद्वारे सांगितले की ही कृती संविधानाचा अपमान असून देशद्रोहाचं लक्षण आहे. या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या घटनेच्या मागे कोणतीही जातीयवादी किंवा देशद्रोही गट कार्यरत असतील तर त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राष्ट्रीय चर्मकार महासंघाने या घटनेचा जाहीर निषेध करत परभणी शहरातील कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. यावेळी चर्मकार समाजातील ज्येष्ठ नागरिक, विवेकी विचारवंत व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेचा तीव्र निषेध होत असून आता समाजाकडून तातडीने न्यायालयीन आणि कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी रवी धुमाळे, दत्तवाड. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.